ते लोक म्हणतात लोकांचं काय, लोकांना असते काय. आता आम्ही म्हणतो आम्ही कामं केली, विकास कामं केलेत, पण हे मनमानी कारभाराप्रमाणे केलेले आहेत. मतदान एक होणार पण तिथं कोण बटन दाबतंय आणि कोण काय करते, कोण काय बघत आहे. त्यांच्या नावाला कुठलाही बट्टा आतापर्यंत लागलेला नाही. जे विकास करतात ते बाजी मारतात. सरकार काय करणार आहे, जे लोक करतात तीच करणार, जनतेवर अवलंबन आहे ना. असू द्या ना, जरी उशीर जरी झाला तरी असं काही नसते की उशिरा उमेदवार दिला म्हणजे त्याला मतदान होत नाही, असं काही नाही. आगामी निवडणुकांचं बिगुल वाढलं असून आता बीड जिल्ह्यामध्ये देखील 6 नगर परिषदांमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. मी सध्याला बीडच्या गेवराई मतदारसंघामध्ये उभा आहे. याच मतदारसंघामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर पंडित विरुद्ध पवार अशी एकंदरीत निवडणूक पाहायला मिळालेली आहे. मी नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. आगामी निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघता आणि काय नेमकं वातावरण असणार आहे इथलं? काय बोलावं, काय वातावरण काय नेमकं, वातावरण काय, काय तुमची समस्या काय आहे? हे काय ट्रॅफिक जाम होती गेवराई शहरात, कुणी लक्ष देत नाही. बऱ्याच अडचणी त्या लोकांची ट्रॉफिक आहे, तुम्हाला दिसत नाही काही. बघा लोकांनी कसं जावं एसीच्या आतमध्ये, शहरात जाता येत नाही. यावर्ष इलेक्शन चांगलं हेच होणार आहे. इलेक्शन म्हणजे दोन्ही पार्ट्या सारख्या असल्यामुळे जामच होणार आहे. कोण काय वाटतं तुम्हाला, कोण काय वाटतं? आता कोण चेहरा का, आता बरेच चेहरे आहेत. आता काय, आता लोकांच्या हातात आहे काय. पवार आहे तिकडं, दाभाड्यांचं नाव चर्चेत आहे. आपण त्याला ते माझ्या सांगण्यावर काय होणार, जे लोक जे बटन तुमच्या दाबते मनात काय? त्यांच्याच तुमच्या आहे. मनात काय? आमच्या मनात काहीच नाही. आता दोन्ही सारखे आम्हाला आता काय दोन्ही मतदान एकच होणार आहे ना? मतदान एक होणार पण तिथं कोण बटन दाबतंय आणि कोण काय करते, कोण काय बघत आहे. काहीतरी अंदाज काय वाटतं तुम्हाला? अंदाज काय आम्हाला काय, आता काय समजा गावातले संबंध असल्यामुळे काय अंदाज सांगता येत नाही. आता हे समजा आमची काय वाटतं यावेळेची निवडणूक कशी असणार आहे, कोण नेमकी इथं बाजी मारेल? सध्याची परिस्थिती बघितलं तर स्टँड आमदार आदरणीय विजयसिंह पंडित, त्यांचं कार्य जर बघितलं आपण, आता या 11 महिन्यात त्यांचा काळ झालेला आमदार होऊन, असं वाटतंय 11 महिन्यात त्यांची जी स्पीड कामची बघता, गेवराई शहरामध्ये जे लोक जनता आहे तर ते वेगवेगळे उद्घाटन आणि काम केलेले कामाचा दर्जा हे पाहून, त्यांची स्पीड पाहून मला वाटतं ह्या वेळेस नगरपालिकेची पलटी हे 100% नक्की उमेदवार कोण येऊ शकतो? उमेदवार भरपूर आहेत, त्यांच्याकडून उमेदवार भरपूर आहेत. या अवघ्या 1-2 दिवसात ते उमेदवार पण महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर होतं. खूप चांगलं राहील. शहराचे 24 घंटे लोकांमध्ये आहेत. अहोरात्र समजा 2 वाजता बी एखाद्या माणसाने किंवा एखादा कुणाची अडचण असली, त्यांनी जर त्यांना फोन लावला, नक्की ते त्याचे प्रश्न सोडवायला ते नक्की ते ते नगराध्यक्ष होते ना, नगराध्यक्ष होते, तर लोकांनी त्यांना काम करताना पाहिलं ना. त्यांनी त्यांचं काम पण आहे लोकांमध्ये. पक्ष बदलेला आहे. पक्षामध्ये त्याचं काय नाही, वैयक्तिक ते चांगलं आहे. आज जे आहे तर स्टँड आमदार विजयसिंह पंडित, आदरणीय अमरसिंह पंडित साहेबांचं चांगलं आहे. कसे बघताय आगामी नगर परिषदेची निवडणूक, अनेक काळानंतर निवडणूक होती, या निवडणुकीकडे तुम्ही कसं बघताय? आश्वासक चेहरा कोण काय होऊ शकते यावेळेस? त्यावेळेस नवीन चेहरा आलेला आहे, गीता भाभी. यांना खूप प्रतिसाद आहे गेवराईतून. त्यांच्या नावाला कुठलाही बट्टा आतापर्यंत लागलेला नाही. गेल्या वर्षी सुद्धा त्यांच्या ताब्यात नगरपालिका असताना खूप विकास झाला गेवराईचा. त्याच्यामुळे त्यांना साथ सोडली पण त्यांची. दाभाडेंनी साथ सोडून द्या. असे साथ सोडणारे खूप जण आहेत. त्यांच्या मागच पळत बसणार आहेत काही. त्यांच्या जीवावर निवडणूक राहते का कधी, त्याचा काही इफेक्ट होणार नाही. जनता खूप हुशार आहे गेवराईची आणि बरोबर कोल देणार. मात्र आपण बघू शकतो या निवडणुकीमध्ये इकडं पवार विरुद्ध पंडित अशी निवडणूक होईल असं वाटलं होतं, मात्र पवार विरुद्ध दाभाडे अशी निवडणूक पाहायला मिळते. नाही, असं काही नाही. ते स्टंटबाजी आहे मधात कुठतरी. असं काय होणार नाही, काही नाही. तुमचं काय मत, काय तुमचं मत? म्हणजे सरळ सरळ बाळराजे दादा यांचं पॅनल येणार, एक मताने येणार. काही आतापर्यंत मागायला बघा इतिहास, त्यांचं एक सीट आलेलं आहे, बाकीचे पूर्ण सिटी काढी आलेली. काय इथल्या गेवराईमधल्या समस्या काय आहेत? समस्या सुटल्यात का सगळ्या? समस्या पूर्ण सुटलेल्या आहेत. समस्याचं काही राहिलेलं नाही. आता म्हणले की स्टँडिंग आमदारांनी काम चांगलं केलंय. काही लोक इथले म्हणले आता 11 महिने झाले त्यांना, समजा काय काम करणार आहेत 11 महिन्यातच? असं थोडं आहे काही. आता हे 10 वर्ष आमदार होते, यांनी कुठं रस्ता काम करण्याचं कुठं ठेवलेलं नाही, काही नाही. गेवरा तालुका बघा आमचा, गेवराई बघा शहर कसं आहे, कसं नाही, निर्मळ झालं, स्वच्छ सुंदर. कुठं कामावर खुश आहेत. खुश. नक्कीच आपण बघू शकतो कशा पद्धतीची निवडणूक होणार आहे यावेळेस, काय तुम्हाला वाटतं नेमकी?
ही निवडणूक गेल्या कित्येक टायमिंगपासून गेवराई नगर परिषद व पवार कुटुंब, कारण पवार कुटुंबाने गेवराई नगर परिषदला आईची उपमा दिलेली आहे. एक आईची सेवा कशी करायची बाळराज दादांनी व लक्ष्मण अण्णांनी व गीता भाभींनी गेल्या कित्येक टाईममध्ये शहरास दाखवून दिलेलं आहे. स्वच्छता चांगली गेवराई शहरात अबाधित आहे. गेल्या 15 वर्षापासून ही नगर परिषद गेवराईच्या पवार कुटुंबाच्या ताब्यात आहे. कशामुळे त्यांचं बाळराज दादांची एक संकल्पना 2006 पासून त्यांनी सुरुवात केली. त्याच्यानंतर 2011 असेल, 17 असेल, हे पूर्ण 3 टर्म पवार कुटुंबाकडे नगर परिषदची सत्ता आहे. येणाऱ्या पूर्ण स्वच्छता असेल, लोकांची अडीअडचणी असतील. गीता भाभी हा एकदम आश्वासक चेहरा आहे महिलेमधून, कारण गीता भाभी ह्या 24 तास उपलब्ध असतात. सकाळी 5 वाजल्यापासून त्यांचा दिवस चालू होतो. त्या महिलांमध्ये, माणसांमध्ये. माझ्यासोबतले व्यापारी आहेत, कसं बघताय निवडणुकीवर कोण बाजी मारण? कारण आता निवडणूक आठवड्यासाठी होणार, कारण बऱ्याच दिवसानंतर निवडणूक होती. कोण काय तुम्हाला काय वाटते? सांगू शकत नाही, पारड तिघाचंही जड आहे. पण आता पंडित बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आले, काय परिणाम होईल याचा? जनतेच्या हातात जे ठरवतील ते जनता. तुमचं काय मत आहे? गेवराईमधून तुमचं मत काय असणार? गेवराईमधून कोणाचं पारडं जड वाटतंय आपल्याला? सध्या काही सांगू शकत नाही, जड तिघाचं बी वाटतंय. 2-3 दिवस शिल्लक आहे, उमेदवारी अर्ज भरायला. होय, काय कशी होईल निवडणूक? समस्या काय तुमची इथली? समस्या भरपूर काही आहेत. काय काय व्हायला पाहिजे गेवराईसाठी? गेवराईसाठी काय भरपूर काही विकास व्हायला पाहिजे, आणखी विकास झाला नाही? नाही झालेला. कसं बघता ही निवडणूक? कारण नवतरुणांना काम मिळालं पाहिजे. बेसुशिक्षित तरुण जे आहेत पाहायला गेलं तर काम मिळत नाही, हाताला रोजगार मिळत नाही. कसं बघता याकडे निवडणूक कसं बघताय? निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर व्हायला पाहिजे. आपल्या गेवराईमध्ये भरपूर असे प्रश्न जे लोकांना रोजगार वगैरे, ज्या युवकांना रोजगार पाहिजे. युवकांना फक्त राजकारण न करता कोणताही नेता असो, कोणताही पक्ष असो, फक्त युवकांचे जे प्रश्न आहेत, ज्या अडचणी आहेत त्या सोडवल्या पाहिजे, बाकी काही मी नाही. आता म्हटलं विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक व्हायला पाहिजे, मात्र आतापर्यंत बीडमध्ये तर जातीच्या मुद्द्यावर निवडणूक होती. नाही बघा, जातपात पाहून नाही. आता कसं आहे, जे सुशिक्षित समाज आहे तो जातपात न पाहता फक्त विकास काय असतो तेच लक्ष देतो. सर्वसामान्यांच्या मालाला भाव मिळतोय का? इथे लोकांचे कामं होत आहेत का? लोकांना कामं केली जातात का? मतं मागायच्या वेळेस लोक देऊन पाय पडतात. नाही ते आता भावाचं काय, म्हणजे स्थानिक लेवलला काही नसतंय. जे राज्य लेवलला आहे त्यांचा विषय आहे ना भावाचा. तुम्हाला कामं मिळतात काही? काम होतात काही? नाही, कामं आहेत, परंतु कसं आहे माहिती का, जे उदाहरणार्थ काय माहिती का, आपल्या गेवराई शहरामध्ये, गेवराई तालुक्यात MID सारखे प्रकल्प यायला पाहिजेत, जेणेकरून युवकांना रोजगार मिळेल. कोण इथे पवार बाजी मारतील का पंडित बाजी मारतील? नाही, जे विकास करतील ते बाजी मारतील. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक. हो, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक होणार आहे. कसं बघताय? कारण अनेक कार्यकाळ जे की बाळराजे पवार असतील किंवा इथले पाठीमागचे आमदार लक्ष्मण पवार यांची नगर परिषद म्हणून इकडे पाहायला जातं. यावेळेची निवडणूक कशी असणार आहे? यावर्षी निवडणूक पूर्णपणे विजयराजे भैयासाहेब यांचे असणार. अमरसिंह पंडित साहेब राष्ट्रवादीची काम आहेत, त्यांचे काम आहेत, भरपूर तालुक्याचे आमदार आहेत, काम आहेत त्यांचे, काम करणार आहेत. त्याच्यामुळे पण त्यांना काही नगर परिषदेमध्ये यश मिळायला पाहायला मिळेल? नाही नाही, आता सगळ्यांनाच यश थोडीच भेटलेलं, सगळे असेच आहेत ना, स्ट्रगल करूनच आहेत ना. यावेळेस 100% यश. कोण आहे त्यांच्याकडे? चेहरा कोण आहे? महेश लाभडे. गेल्या वेळेस ते लक्ष्मण पवारांकडे होती. नाही ते कुठं बी आता ते गेल्या वेळेस आता इलेक्शनला म्हणले आम्ही BJP सोडली, आम्हाला बसायचं नाही, उठायचं नाही यांच्यात. आता ते BJPत गेले. काय असतं त्याला, काय राजकारण नाही. मला महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे, बदामराव पंडित आणि बाळराजे पवार एकत्र आले, काय परिणाम? काहीच फरक पडणार नाही, काहीच नाही. मेन पॉवर अमरसिंह पंडित साहेब. काय मुद्दे तुमच्याकडे? काय मुद्दे? हेच विकासाचे मुद्दे जे राहिले, आम्ही कामं करणार आहेत, जे नाही झाले ते कामं करणार आहेत, आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहेत. आमचे विकासाचे मुद्दे तुम्हाला भेटून लोक म्हणतात की पवारांनी भरपूर कामं केली. तर ते लोक म्हणतात, लोकांचं काय, लोकांना असतं काय? आता आम्ही म्हणतो आम्ही कामं केले, आम्ही काम करणार, केलेत. लक्ष्मण अण्णा यावेळेस आमदार होते, त्यावेळेस त्यांच्याकडे सत्ता होती. आता तुम्ही म्हणतात की महेश दाभाडे यांचा चेहरा आहे, मात्र ते बी गेल्या वेळेस निवडणुकीमध्ये होते, निवडून आले होते, त्यांचे कामं आवडले नाही ना, त्यावेळेस काम आवडलं नाही, ते त्यांच्याकडे होते त्यावेळेस. आता इकडे आल्यावर कामं चांगले करणार. त्याच गोष्टी व्हायच्या. आता कोण पाहिजे तुम्हाला? आता जे सत्तेतले जे लोक आहेत त्यांनी याच्या आधी विकास कामं केलेत, पण हे मनमानी कारभाराप्रमाणे केलेले आहेत. फक्त जे हक्काचे आहेत नगरसेवक, जे खरे कामं करणार, त्याला संधी मिळायला पाहिजे. कोण आश्वासक चेहरा आहे तो कोण आहे? पवार कितीतरी पाहायला गेलं तर बाळराजे पवार यांच्या पत्नी समोर येतं नाव, दुसरीकडे महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर येतं. तुम्हाला आश्वासक चेहरा कोण वाटतं? आश्वासक चेहरा तर जनता जनार्दन ठरवेल, जनतेच्या हातात आहे.
की जनतेच्या हातात आहे असं यांचं मत आहे. कसं बघता या निवडणुकीकडे? निवडणूक कशी असणार आहे? प्रतिष्ठेची निवडणूक केलेली, कारण बाळराजे पवार आणि बदामराव पंडित एकत्र आले ते असं म्हटलं जाते, पण दुसरीकडे म्हणतात की कुठलाही परिणाम होणार नाही. नाही, परिणाम तर होणारच आहे, कारण 20 वर्षापासून बाळराजेदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषद त्यांच्या ताब्यात आहे. आणि कार्यसम्राट लक्ष्मण अण्णा पवार हे 10 वर्ष आमदार होते, सत्ताधारी आमदार होते. त्यांनी गेवराई तालुक्याचा चेहरा मायरा बदलून टाकला. दळणवळणाचे रस्ते केले, तालुक्याला रस्ता नव्हता. गेवराई शहरात इतके घाणीचे साम्राज्य होतं का ढासं हे ते. 2006च्या अगोदर तुम्ही इतिहास बघा आणि आत्ताचा इतिहास बघा. लोक बीडला औरंगाबादला राहतात आणि गेवराईला सर्व्हिस तिथं करतात आणि गेवराईला राहतात. ते पाणी आम्हाला वेळोवेळ येतो, लाईट आहे, सगळे स्वच्छता आहे, सगळे. त्याच्यामुळे काही परिणाम होणार नाही. कुणी काही बी असलं, हे आता आमदार झाले. ह्याच्या अगोदर 10 वर्ष लक्ष्मण अण्णा आमदार होते. बाळराजे दादांनी 2001 पासून पॅनल लढते आणि त्यांचे गेल्या वेळेस 2016ला 19 पैकी 18 उमेदवार बाळराजे दादा पवार, लक्ष्मण पवार अण्णाचे निवडून आले. ज्यावेळेस नगराध्यक्ष राहिले महेश दाभाडे, त्यांनी आता साथ सोडली नाही. हे काय असतं, काही लोक काय करतात, काही इकडे असते, काही तिकडे. त्यांना आता काय करणार? आता महेश दाभाडेंचं वातावरण कसं आहे? नाही, वातावरण तर फक्त आता एकच चालू आहे. बाळराजे गीता भाभी बाळराजे पवार हे एकमेव असे उमेदवार आहे की ते आजच डिक्लेअर झाले. जनतेच्या मनातले उमेदवार आहेत ते. आणि पहिला ते गावचे पाटील आहेत. ते बाळराजे दादा जे त्यांचे आजोबा बी आमदार होते, त्यांचे वडील बी आमदार होते, त्यांचे भाऊ बी आमदार आहेत. आणि आता हे बी नगरात म्हणून त्यांच्या घरात परंपरा चालू आहे पहिल्यापासून. असं काहीच नाही, ह्याच्यात नवीन काहीच नाही. ते गेवराईचे पाटील आहेत अगोदर आणि नंतर राजकीय त्यांचं हे. काय होईल वाटतं तुम्हाला? काय होईल या निवडणूक? सर्वसामान्य लोकांना कामं मिळतात का? भाव आहे का? इथली परिस्थिती काय सध्याची आहे? लोकांना काय वाटतं? सरकार काय करतं? सरकार काय करणार आहे? जे लोक करतात तीच करणार. जनतेवर अवलंबन आहे ना. सरकारचे काय? सरकारचे वरून तर येणार जाणार ते चालूच असणार आहे. आता बजेट दिले सरकारने शेतकऱ्याला मदत केली, तुम्हाला मिळाली का मदत? नाही ना, किती वावर वगैरे दिले तुम्हाला? वावर नाही, जमीन नाही, काही नाही, काही नाही, असलं काहीच नाही. काहीच नाही. काय अपेक्षा काय तुमच्याकडे? काय घरकुल देण्याची अपेक्षा पाहिजे आहे, पण ती काय मिळू शकत नाही आम्हाला. काय इथलं गेवराचं वातावरण कसं आहे? तुम्ही काय बघता? कारण निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. काय म्हणते? निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली. काय वातावरण आहे इथलं गेवरायचं? काय आहे ते? ज्यांचं चालू आहे त्यांचंच चालणार ना. कुणाचं? सत्ता कोणाची? पवार 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 येणार. पवारच चालणार आहे. पवार कारण की गावचे पाटील बी आहेत ना ते आमचे, पूर्वीपासूनच बी आहेत ना. आज नाही, पूर्वीपासूनच आहेत ते. ठीक आहे. कसं बघता या निवडणुकीकडे? काय होईल तुम्हाला? कारण सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया महत्वाच्या. काही नाही, गेवराई शहराची जनता हुशार आहे. गेवराई शहराला माहिती आहे विकास गेवराईचा कोणी केला, लक्ष्मण अण्णा. आणि जे विरोधक त्यांच्यावर सध्या टीका करतात, त्यांचंही सत्ता 25 वर्ष गेवराईने बघितली. गेवराईमध्ये काय झालं काय नाही. अण्णा जेव्हापासून राजकारणात आले तेव्हापासून जो गेवराईचा विकास झाला त्याच्या आधी कुणीच केला नाही. ते जरी म्हणत असले तरी 100% गेवराईची सत्ता अनेक काळापासून पवारांकडे आहे. आता ते काही लोकांचं म्हणणं आहे की विकास झालाच नाही आणि गेल्या वेळेसचे नगराध्यक्ष महेश दाभाडे होते, त्यांनी साथ सोडलेली आहे. मग विकास नेमकी महेश दाभाडेंनी केला की पवारांनी केला? नाही, पवारांनी केला. गेवराईच्या जनतेला माहिती आहे पवारांनीच विकास केला. साथ कुणी जरी सोडली तर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसची साथ सोडली, काय झालं? काय कोण बाजी मारेल? पवार. काय बाजू कोण मारेल? काहीतरी नक्कीच आपण बघू शकतो. माझ्यासोबत आणखी इथले काही नागरिक आहेत, बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे. कसं बघता येणारी निवडणूक प्रतिष्ठित ठेवलेली आहे. सर्वसामान्य लोकांची इथं कामं होत आहेत का? त्यांना कामं मिळत आहेत का? आणि तुमच्या समस्या सुटतात का? आमची समस्या सुटत आहे, लोक कामं होतात. अजून काय नेमकी काय घडलं पाहिजे? काय तुम्हाला अस्वस्थ चेहरा गेवराईचा कोण वाटतं नेमकी? एवढ्याचा लक्ष्मण पवार. का बरं? लक्ष्मण पवार उभं राहणार नाहीत ना? नाही, ते बाळराजे पवार आले. जेव्हा युती झाली ना बदामराव पंडित बाळराजे पवार यांची, काय परिणाम काय होईल याच्यावर? चांगलं म्हणते. इकडे दुसरीकडे पाहायला गेलं तर गेल्या वेळेस जे महेश दाभाडे सोबत होते त्यांनी साथ सोडलेले, समोर प्रतिस्पर्धी उमेदवार महेश दाभाडे असतील, त्यांचं काय आहे? त्यांचं बी काम चांगलं आहे. कोण तुमचे डबल ढोराटे दिसते? तुम्हाला कोण वाटते योग्य? पंडित पवार, बदामराव पंडित, लक्ष्मण पवार बाजी मारतील. हा, बाजी का मार. बरं? कशामुळे? कोण काय मुद्दे तुमच्याकडे? काम काय कामं केली? काम चांगले केले, विकास कामं ते सगळे कामं काय केली? काम लोकांचे जनतेचे प्रश्न सोडले ते. काय होईल वाटतं बाबा? पवारसाहेब पाहिजे तसं म्हणलं तर बाळाचे पवार. त्यांचे काय नेमकी कसं गेवरामध्ये कसं माहिती का, ज्यावेळी ते आले म्हणजे शांतता, हे बाळराजे पवारच का हवे तुम्हाला? म्हणजे ते गेवरामध्ये सर्व धर्म संभाव, सर्व धर्माला घेऊन चालणार आहेत ते. त्यामुळे बाळराजे पवार. हाँ. काय मामू क्या चल रहा है? तुतारी अच्छा, क्या काम धंधा मिलता है क्या? रिक्शा चला दी. क्या क्या समस्या क्या है इधर? समस्या बहुत है, क्या क्या है? बहुत है, समस्या बहुत है. कौन बाजी मारेगा? बाजी अपन मार सा क्या मालूम. क्या माहौल क्या है इधर का? इधर का माहौल तो अभी
बोलते नहीं आता अभी, डिक्लेयर होए बस समझेंगे। किसका है? पवार पंडित पवार पंडित जी दोनों में से कोण बाजी मारेगा? बोलते नहीं आता। नक्कीच काय होईल या निवडणुकीमध्ये, कारण तरुणांचं मत देखील मोलाचं असणार आहे. इथं बाजी कोण मारेल, इथली परिस्थिती, सध्याचं वातावरण काय आहे? अमरसिंह पंडित यांच्याकडे यावेळेस नगर परिषद राहील असा एक अंदाज आहे. कारण त्यांचे बंधू सध्या रनिंग आमदार असल्यामुळे 42,000च्या लीडने गेवराई शहराने त्यांना लीड दिलेली, त्यामुळे यावेळेस भैयासाहेबांचा विश्वास. मात्र इकडे उमेदवार ठरलेला आहे, आणखी तुमच्याकडे उमेदवाराची चाचपणी चालू आहे राष्ट्रवादीकडे. नाही, असू द्या ना, जरी उशीर जरी झाला तरी असं काही नसते की उशिरा उमेदवार दिला म्हणजे त्याला मतदान होत नाही, असं काही नाही. 1-2 दिवसात साहेब डिक्लेअर करणार आहे आणि 100% चेहरा कोण असेल? नाही, कुणी असू तो, पण महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर होतं, कसं बघता तुम्ही याकडे? हा चांगला चेहरा आहे, एकदम फ्रेश आहे, यंग गेल्या वेळेस पिढी. पवारांकडे होती ती. हा होते, पण यावेळेस साहेबांच्या याच्यावर विश्वास ठेवून इकडे आलेले आहेत, त्यामुळे 100% नगर परिषद भैयासाहेबांच्या ताब्यात जाईल. काय होईल यावेळेच्या निवडणुकीमध्ये, काय होईल? नक्कीच गेवराईत नगर परिषदेवर बाळराजे पवार यांची एक हाती सत्ता इथून माग आलेली आहे, पण आदरणीय अमरसिंह पंडित साहेब एक संधी मागतात गेवराईच्या जनतेला. नक्कीच गेवराईच्या जनतेने त्यांना एक संधी द्यायला पाहिजे. बरेच प्रश्न आहेत गेवराईत की जे अजूनही सुटलेले नाहीत. स्वच्छतेचा प्रश्न आहे, बऱ्याच ठिकाणी रस्ते राहिलेले करायचे राहिलेले आहेत. 1 वर्ष म्हणजे एक मागच्या विधानसभेपासून की आजपर्यंत 1 वर्ष झालंय प्रशासक आपल्या नगर परिषदेवर होते, त्यांच्या मार्फत भैयासाहेबांनी एका वर्षात बऱ्यापैकी जिथं रस्ते राहिले तिथे सगळीकडे रस्ते केलेत, नाल्या केल्यात, मूलभूत प्रश्न असे बऱ्यापैकी सोडवलेत. आदरणीय अमरसिंह पंडित साहेब एक संधी गेवराईच्या जनतेला मागतायत. उमेदवार कोण हवा? राष्ट्रवादीकडून तुम्हाला उमेदवार कोण हवा आहे? नाही, अजून उमेदवाराची घोषणा झालेली नाही. साहेब जे सांगते महेश दाभाडे यांच्या पत्नीचं नाव समोर होते. हा ठीक आहे ना, अजून घोषणा झालेली नाही. ज्यावेळेस साहेबांकडून अधिकृत घोषणा होईल त्यानंतर सगळे कार्यकर्ते आपले एक दिलाने त्यांचं काम करतील, ते असतील किंवा अजून कोणी असेल. फक्त अमरसिंह पंडित साहेबांना एक संधी द्यायची ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नक्कीच आगामी निवडणुकांचं बिगुल वाढला असून आता निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे. आणि बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 नगर परिषदेमध्ये निवडणुका होऊ घातलेल्या, त्यापैकी गेवराई ही महत्त्वाची आहे. कारण अनेक कार्यकाळ जे आहे ते पवारांकडे गेवराईच्या नगर परिषदेत सत्ता राहिलेली आहे. विशेषतः पाहायला गेलं तर यावेळेची निवडणूक ही प्रतिष्ठेची ठरणार, कारण अनेक काळानंतर ही निवडणूक होती. एकीकडे पाहायला गेलं तर माजी आमदार लक्ष्मण पवार यांचे बंधू बाळराजे पवार यांच्या पत्नी यांना निवडणुकीमध्ये उतरत आहे. तर दुसरीकडे पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडनं महेश दाभाडे यांच्या पत्नींना संधी दिल्याची पाहायला मिळत आहे किंवा देणार असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवार कोण येईल, आणि विशेषतः पाहायला गेलं तर बदामराव पंडित यांनी पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बाळराजे पवार, बदामराव पंडित हे एकत्र लढतील, तर दुसरीकडे पाहायला गेलं तर विजयसिंह पंडित आणि पवार यांच्यामध्ये लढत होण्याचं पाहायला मिळते. गेवराईच्या जनतेचं म्हणणं असं आहे, काहींचं म्हणणं पवारांकडे आहे, काहींचं म्हणणं पंडितांकडे आहे, काही विकास झालाय का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र या निवडणुकीमध्ये ही प्रतिष्ठित निवडणूक असल्याचं देखील या ठिकाणी पाहायला मिळत आहे. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, गेवराई, बीड. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.